नमस्कार, रत्नागिरीच्या टाइम्स बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। कोकणात श्रावण महिन्यात विविध मंदिरात नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सप्ताहाला सुरुवात होते व श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी या नाम सप्ताहाची सांगता पारंपरिक पद्धतीने करण्यात येते। रत्नागिरी नजीकच्या काळबादेवी गावातील प्रसिद्ध श्री रामेश्वर व कालिका मंदिरातील नाम सप्ताहाची सांगता देखील अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात करण्यात आली। या सांगता सोहळ्यात श्री देव रामेश्वर पालखीची प्रदक्षिणा मंदिराभोवती करण्यात आली। या नाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने व उत्साहात सहभागी झाले होते। हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शाळेच्या मुख्याध्यापक नीलम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली होती। या रॅलीला शाळेचे विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। फेरीबोटीचा फडका पायावर पडल्याने महिला गंभीर जखमी झाले। धोपावे फेरीबोटवर हा प्रकार घडलाय। महिलेने फेरीबोट धक्क्याला लागण्याआधी एसटी बस पकडण्यासाठी उडी मारल्याने तिचा पाय घसरून फाळक्याखाली आला। त्यामुळे फाळका पायावरती पडला आणि महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली। उपस्थित नागरिकांच्या मदतीने महिलेला तात्काळ खासगी डॉक्टर केतकर यांच्याकडे नेण्यात आले। ही बोट धोपावे धक्क्याला लागत असताना ही घटना घडली। अधिक उपचारासाठी महिलेला डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। ग्रामसंघ सांगवे व शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा सांगवे यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा सांगवे येथे शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील महिला यांचा ब्लड ग्रुप तपासणी व राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला। जुगाई लॅबचे मालक देविदास जाधव यांनी मोलाचे सहकार्य करून विद्यार्थी व महिला यांचे रक्तगट तपासले। यावेळी शाळेतील 100% मुलांचे तसेच गरजू महिला भगिनी यांचे रक्तगट तपासण्यात आले। याच कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाची पूर्वतयारी म्हणून सांगवे शाळेचा परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान देखील केले। यासाठी गावातील ग्रामस्थ व सर्व पालक यांनी श्रमदान करून शाळेला मोलाचे सहकार्य केले। यावेळी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। पुढे खाडी आणि मागे विशाल असा अरबी समुद्र, यामध्ये वसलेली भाटीमिऱ्या आणि जाकीमिऱ्या ही दोन गावं, तसेच उंच डोंगरावर वसलेले सडामिऱ्या। या गावांमध्ये पहिल्या श्रावणी सोमवारपासून टाळ्यांच्या जयघोषात सुरू असलेल्या नाम सप्ताहाची सोमवारी सांगता झाली। नाम सप्ताहाच्या सांगतेनंतर तीनही गावांतील पालख्या ग्राम प्रदक्षिणासाठी आपापल्या गावांमध्ये निघतात। सोमवारी या तिन्ही पालख्या उपळेकर बाग येथे आल्या असता भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिरणारा भेटीचा सोहळा अनुभवायला मिळाला। भाटीमिऱ्या जाकीमिऱ्या तसेच भाटीमिऱ्या सडामिऱ्या आणि सडामिऱ्या जाकीमिऱ्या या तीनही पालख्यांची भेट यावेळी झाली। भक्त मंडळींनी लेझिम आणि ढोल, टाळ, मृदुंग तसेच भजनाच्या नादात तल्लीन होत या पालखी प्रदक्षिणेत सहभाग घेतला। पालखी भेटीचा हा दुर्मिळ क्षण अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी यावेळी उपस्थिती लावली होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।